नमस्कार. आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. मी सहमत नाही. तुम्हा दोघांच्या नात्याला अनेक मर्यादा आहेत. आपल्यासारखी जवळीक त्या नात्यामध्ये साधता येणार नाही. त्यामुळेच बहुधा तुम्ही त्यांना ओळखले नसेल. लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत उर्मिला म्हणाली. हो, असेच असावे. लक्ष्मणाला कक्षाच्या बाहेर पडताना पाहून उर्मिलेच्या दोन्ही सख्या तिच्या कक्षात गेल्या. दोघींच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भावमुद्रा उमटली होती. पण संधीच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा काहीशी कृत्रिम वाटत होती. झुडूक मात्र अतिशय चिंताग्रस्त होती. अयोध्येत आल्यावर काही दिवसातच झुडूकने प्रासादातील प्रत्येकांसोबत मैत्रीपूर्व संबंध जोडले. वार्तांचे आदानप्रदान सुरू झाले. कैकेयीच्या दास्यांनी झुडूकला घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. कैकेयीच्या मनात विष चांगलेच बिंबलेले आहेत हे झुडूकला माहीत असल्याने ती अधिकच चिंतित होती. पण तिच्या शेजारीच उभ्या असणाऱ्या संधीच्या चेहऱ्यावरील भावमुद्रांची कृत्रिमता लपून राहिली नाही. राजप्रासादात इतका गंभीर प्रकार होत असताना संधीच्या मनात काय सुरू होते? कक्षात प्रवेश करणाऱ्या सख्यांकडे पाहून उर्मिलेने अतिशय करुण स्वरात विचारले. माता कैकेयींचा मनोरथ सगळ्यांना ज्ञात झाला आहे का ग? तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवू नका. मला माता कैकेयींचा हट्ट ज्ञात झालेला आहे. उर्मिलेच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे दोघींनाही समजले नाही. उर्मिलेच्या कपाळावरील आठ्यांनी तिच्या भुवया वर खेचल्या होत्या. तिच्या डोळ्यांमध्ये चिंतेचा सागर थैमान घालत होता. आवाजात दुःख जाणवत होते. उर्मिलेच्या अवस्थेकडे बघून झुडूक आणि संधी काहीच बोलू शकल्या नाही. उर्मिलेने पुन्हा विचारले. झुडूक, तू शांत का आहेस? तुला निश्चितच सर्व ठाऊक असेल. मग तू माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाहीस? हो उर्मिले, राणी कैकेयी अकांड तांडव करत कोपभवनाकडे गेल्या. जाताना त्यांच्या मुखातून महाराजांबाबत आणि श्रीरामांबाबत क्रोधयुक्त शब्द बाहेर पडत होते. ते सर्व दासदास्यांनी आणि सैनिकांनी ऐकले. शिवाय महाराजही राजसभेचे काम सोडून कोपभवनाकडे गेलेत. यावरून अगदी अजान बालकाला देखील राणी कैकेयींचा हेतू काय आहे हे कळेल, झुडूक म्हणाली. याचा अर्थ मला जे समजले ते सत्यच होते. संधी, तुला काय वाटते? माता कैकेयी आता अकस्मात का क्रोधित झाल्या असतील? राजा दशरथ त्यांची इच्छा पूर्ण करतील का? उर्मिलेने विचारले. उर्मिले, मी त्याबाबत भाष्य करू शकत नाही. मला वर्तमान नव्हे तर भविष्यातील संभावना दिसू लागल्या आहेत, संधीने अप्रासंगिक स्मित केले. संभावना? कसल्या संभावना? माता कैकेयीचा मनोरथ पूर्ण झाला तर या प्रासादावर दुःखाचे आभाळ कोसळेल. त्या पलीकडे मला तरी दुसरी कोणतीही संभावना दिसत नाही. तुझ्या मनात कोणतीही महत्वाकांक्षा नसल्याने तू असे बोलत आहेस. पण मी सदैव तुझ्याच हिताचा विचार करते. त्यामुळे मला अतिशय कठोर आणि दुःखद प्रसंगाच्या वाळवंटातही तुझ्यासाठी आनंदाचे ओंजळभर पाणी शोधणे सहज शक्य होते. या प्रसंगामागेही मला अशीच एक सुखद संभावना दिसत आहे. अजून किती वेळ कोड्यात बोलणार आहेस? तुला जे काही सांगायचे आहे ते अगदी स्पष्ट सांग. उर्मिलेला संधीचा रोग काही केला लक्षात येत नव्हता. सखे, तू काही क्षणांसाठी अयोध्येची सून उर्मिला ही भूमिका सोडून एक युवती उर्मिला या भूमिकेतून विचार कर. राजा दशरथांनी राणी कैकेयीची मागणी मान्य केली तर या साम्राज्याचे तुकडे होणे अटळ आहे. बहुधा राजा दशरथही इक्ष्वाकूंप्रमाणे त्यांच्या विराट साम्राज्यांचे विभाजन करतील. त्यांना श्रीरामा सर्वाधिक प्रिय आहेत हे अयोध्येत सर्वच जाणतात. ते काही श्रीरामांना वनात जाऊ द्यायचे नाहीत. भरताला एक राज्य आणि श्रीरामांना दुसरे राज्य असे विभाजन झाले तर महाराजांच्या मनात श्री लक्ष्मण आणि श्री शत्रुघ्नांचा विचार येईलच. त्यांनाही एक एक राज्य दिले जाईल. अशा तऱ्हेने एका राज्याची महाराणी होण्याचे सौभाग्य तुला प्राप्त होईल. ते पद तुझ्याकडे चालूनच येत आहे असे मला दिसतंय. संधीच्या मनातील विचार ऐकून उर्मिलेचा पारा चढला. ती संधीवर खडवळलीच. ताबडतोब चालती हो. जे काम आता कैकेयीच्या दास्यांनी केले आहे ते तू
आता माझ्याबरोबर करत आहेस. मला वाटतं तूच माता कैकेयीच्या दास्यांना असे अभद्र विचार सांगितले असतील आणि त्यांच्या मनात विष भरले असेल. संधी, तू या थराला जाऊ शकतेस असं मला वाटलं नव्हतं. तू स्वार्थी आहेस आणि तुला प्रत्येक प्रसंगातून स्वतःकरिता सुख शोधायचे असते हे मी जाणून होते. पण तू एका सुखासाठी संपूर्ण साम्राज्याला तोडण्याची भाषा बोलशील असे मला वाटले नव्हते. एक लक्षात ठेव, मी सदैव अयोध्येची सून होऊनच राहणार आहे. तेच माझे कर्तव्य आहे. माझ्या मनात स्वार्थ, अहंकार किंवा लोभ पेरणारी कोणतीही व्यक्ती मला माझ्या आसपास नकोय. त्यामुळे तू या क्षणी चालती हो. स्वार्थी विचारांमुळे तुझी मती सुद्धा भ्रष्ट झालेली आहे. उर्मिलेचे हे रूप पाहून संधी नरमली. स्वतःची बाजू सावरत ती म्हणाली, तू माझ्या म्हणण्याचा खरा अर्थ समजून घेतला नाही. मी काही मुद्दाम या साम्राज्याचे विभाजन करून महाराणी होण्याचा सल्ला देत नव्हते. मी केवळ भविष्याचा विचार करत होते. जे होणार आहे त्याला कोण टाळू शकतंय? एखादा अनपेक्षित किंवा दुर्दैवी प्रसंग घडला तर आयुष्यभर रडावे का? स्वतःला आणि आप्तांना समजावत जीवनाचा रथ पुढे न्यायचाच असतो. मी भविष्यातील एक संभावना सांगितली तर तू माझ्यावर एवढी चिडलीस? तू सध्या चिंताग्रस्त आहेस हे मी जाणते, किंतु त्याचा अर्थ हा नव्हे की तू तुझ्या हितचिंतकावर खवळावे. हितचिंतक आणि स्वार्थचिंतक यात तफावत आहे. माझी खरी हितचिंतक माता कैकेयीचा निश्चय पूर्ण झाल्यावर काय होईल याचा विचार करण्यापेक्षा माता कैकेयींना कसे समजावता येईल याचा विचार करेल. माझे आणि अयोध्येचे हित एकोप्यात आहे. आम्हा चौघींमध्ये जितका स्नेह आहे तितका स्नेह या 4 राजकुमारांमध्येही आहे. आम्ही अयोध्येत सून होऊन आलो ते काही अयोध्येचे विभाजन करण्यासाठी नव्हे. आम्ही असे वागलो तर तात आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. उर्मिला बोलत असताना झुडूक शांतपणे उर्मिलेकडे बघत होती. तिला मनोमन उर्मिलेचे कौतुक वाटत होते. मला स्वार्थचिंतक म्हणण्याचा अधिकार तुला नाही उर्मिले. तू महाराणी होशील यात माझा काय स्वार्थ आहे? माझी पदोन्नती होणार नाही. मी तुझ्यासह तुझी सखी होऊनच राहीन. तुला माझे बोलणे पटत नाही म्हणून तू मला स्वार्थचिंतक म्हणू शकत नाहीस. विचार अमान्य करण्याच्या इतर सभ्य पद्धती अस्तित्वात आहेत. संधीचे बोलणे उर्मिलेला चांगलेच लागले. संधीने उर्मिलेला अप्रत्यक्षपणे असभ्यच म्हटले. संधीच्या मनात उलटसुलट विचार येत आहेत म्हणून उर्मिलेला संधीचा राग येत नव्हता, तर ती उर्मिलेची अत्यंत जवळची विश्वासू व्यक्ती असून सुद्धा या नाजूक प्रसंगी इतका स्वार्थाभिमुख विचार करत होती म्हणून उर्मिला क्रोधित झाली होती. उर्मिलेला वाटले की मी या संधीचे अंतरंग वेळीच का नाही ओळखले. संधीला इतके जवळ करणे किती घातक आहे. तिच्यापासून फार वेळ 2 हातांचे अंतर ठेवणे शक्य नाही. त्यापेक्षा वेळीच हे सर्व संबंध तोडायला हवे. विषाचा दंश होण्यापूर्वीच नागाला त्याच्या बिळात सोडायला हवे. नाग शांत आहे म्हणून त्याला मांडीवर बसवू नये. ठीक आहे, तर या असभ्य राजकुमारीसह कोणतेही संबंध ठेवण्याचे एकही कारण तुझ्याजवळ नसेल तर आजपासून आपला संबंध संपला. तू मला भेटायचे नाही आणि मी सुद्धा तुला भेटणार नाही. आपली मैत्री इतक्या लवकर संपेल असं मला वाटले नव्हते. पण तू स्वार्थापलीकडे कसलाही विचार करू शकत नाहीस. तुझ्यासोबत राहणे माझ्या हिताचे नाही. अशा कठीण प्रसंगामध्ये मला माझ्या कुटुंबाचा विचार करावा लागेल. तुझ्यासारखी उपदेशिका सोबत असल्यावर बहुधा माझे मन केवळ स्वार्थी विचार करू लागेल. मी तुझ्यासोबत राहिले तर नीती, सदाचार, करुणा आणि मर्यादा या सर्वांना झुगारून स्वार्थाला जवळ करेन. त्यापेक्षा आजच तुला निरोप देणे जास्त उचित आहे. उर्मिलेचा हा कठोर निर्णय ऐकून संधी रडू लागली. तिने विविध पद्धतीने दुःखाचे प्रदर्शन केले, तरीही उर्मिलेने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. उर्मिलेने अंतिम निर्णय घेतला होता. आता त्यात बदल होणे शक्य नव्हते. जशी तुझी इच्छा, पण मी अयोध्या सोडून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहीन आणि तुझी आठवण येताच तुझ्या दारात उभी राहीन. तोवर तुझे मन द्रवले तर तू मला तुझ्या कक्षात येण्याची अनुमती देशीलच. नाही दिलीस तर मी तशीच परत जाईल, पण मृत्यूपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. येते मी.
संधी रडतच उर्मिलेच्या कक्षाबाहेर गेली. संधी कक्षाबाहेर जाताच उर्मिलेचे डोळे पाणावले. झुळूकने तिच्या पाठीवर हात ठेवत तिचे सांत्वन केले. झुळूक, तुला काय वाटतं ग? संधीनेच माता कैकेयीच्या दास्यांना असं काही सांगितले नसेल ना? तसं असेल तर या प्रासादात जो विचित्र प्रसंग ओढावला आहे त्याला मी जबाबदार असेल. उर्मिला आर्त सुरात म्हणाली. नाही, तू असा विचार नको करूस. संधी असं काही करणार नाही. त्या मंथरेने स्वार्थापोटी ही चाल खेळली असेल. त्या दासीचा यात काय स्वार्थ असणार? बहुधा ती संधीसारखीच असेल. तिला काही लाभ होत नसला तरी तिच्या प्रिय व्यक्तीला लाभ व्हावा यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी दिसते. पण अशा व्यक्ती राजप्रासादात असणे घातक आहे. विशेषतः इतकी दाम्पत्य एका प्रासादात राहत असताना एकमेकांबाबत संशय उत्पन्न झाला तर किती अनर्थ घडू शकतो. आज प्रत्यक्ष राज्याच्या विभाजनाची मागणी होत आहे. राणी कैकेयीच्या मागणीला इतका राजकीय अर्थ देऊ नकोस. ती वैयक्तिक मागणीच आहे. तिची विभाजनाचे नव्हे तर एका पुत्राच्या पतनाचे आणि दुसऱ्याच्या उत्थानाचे स्वप्न पाहिले आहे. ते सत्यात आणण्यासाठी ती हा सगळा खटाटोप करत आहे. पण श्रीरामांचा अपमान महाराज होऊ देणार नाहीत. झुळूक स्पष्टपणे म्हणाले. तुझं बोलणं खरं ठरो. कोपभवन राजकुळाच्या अतिरिक्त आवश्यकतेपैकी एक आवश्यकता. प्रत्येक प्रासादात क्रोध व्यक्त करण्यासाठीही एक विशेष कक्षाची योजना करण्यात येत असे. अयोध्येचे कोपभवन तसे प्रतिदिन वापरले जात नसले तरी सेवक ते सदैव स्वच्छ आणि नीटनेटके ठेवत असत. कुणास ठाऊक कोणत्या राणीला कधी राग येईल? राण्यांचा राग व्यक्त करण्याची देखील एक समग्र प्रक्रियाच होती. राणी कैकेयी कोपभवनात येऊन केवळ रागावून बसली नाही तर तिने सर्वप्रथम दागिने काढून जमिनीवर फेकले. राजा दशरथांनी भवनात प्रवेश केल्यावर प्रथम दागिनेच दिसावे या दृष्टीने योग्य ठिकाणी दागिने फेकले. केसांची रचनाही बदलली. किंबहुना चांगली दिसणार नाही अशीच रचना केली. डोळ्यातून पाणी वाहतच होते. ज्याप्रमाणे मनुष्य आनंद व्यक्त करण्याकरता उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच कैकेयीने क्रोध व्यक्त करण्याकरता हा घाट घातला होता. महाराज कोपभवनात दाखल झाले. त्यांनी ते दागिने, कैकेयीची विस्कटलेली केशभूषा, व्यथित देहबोली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डोळ्यातील क्रोध पाहिला. अनावधानाने आपल्याकडून काही चूक झाली असावी असे दशरथांना वाटू लागले. ते कैकेयीजवळ गेले. देवी, तू आज का क्रोधित दिसत आहेस? तुझा हा क्रोध माझ्यावर नसावा. आपल्यात कोणताही मतभेद झाला नाही किंवा मी तुला कोणत्याही मार्गाने दुखावले नाही. मग तू का रागावली आहेस? दशरथांना कैकेयीने उत्तर दिले नाही. दशरथ अधिक प्रेमाने बोलू लागले. सुंदरी, मी तुला प्रिय असलेलेच कर्म करतो. तुला प्रिय असणारेच उपहार भेट देतो. तरीही तू माझ्याशी बोलत नाहीस. हा राग माझ्यावर नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीवर आहे. मी तुला जाणतो, ओळखतो. कुणीतरी अयोग्य वर्तन केले असावे, त्यामुळेच तू क्रोधित झाली असावी. हा क्रोध इतरत्र व्यक्त करणे टाळून तू कोपभवनात प्रवेश केला असावा, होय ना? भामिनी, काही तर बोल. मला तुझी मनोव्यथा कळणार तरी कशी? राजा दशरथांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही कैकेयीने एकही शब्द उच्चारला नाही. ज्या अर्थी कैकेयी स्वतःहून काही सांगत नाही त्या अर्थी तिला क्रोध व्यक्त करायचा नसून काही मागायचे आहे हे दशरथांनी ओळखले. ते म्हणाले, स्वामिनी, तुला काही हवे आहे का? तुला जे हवे असेल ते माग. माझे राज्य दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम या सर्व दिशांच्या अंतिम टोकापर्यंत विस्तारलेले आहे. तुला या विश्वातील कोणती गोष्ट हवी आहे ते सांग. तू मागशील ते मी तुला देईल. परंतु प्रथम तू उठ, डोळे पुस. महाराज दशरथांनी दातृत्व दाखवल्यावर कैकेयीने किमान हालचाल केली. ती उठून बसली. तरीही महाराजांच्या चेहऱ्याकडे बघत नव्हतीच. महाराजांनी तिच्या हनवटीला स्पर्श करून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे कैकेयी म्हणाली, महाराज, मी तुम्हाला अप्रिय झाले आहे हे मला ज्ञात आहे. परंतु मी असा कोणता गुन्हा केला आहे? मी तुम्हाला चुकून अपमानित केले आहे का?
मी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे का? मी तुमच्या कोणत्याही निर्णयावर शंका उपस्थित केली आहे का? मी तुमच्या सामर्थ्याचे गुणगान करण्यात कमी पडले आहे का? तुम्हीच मला सांगा, माझ्या हातून कोणता अपराध घडला आहे? सुंदरी, तुझ्या हातून कोणताही अपराध घडला नाही. तू माझे अहित चिंतणार नाहीस याबाबत मला खात्री आहे. रामाचा अपवाद सोडला तर मला या विश्वात तुझ्याहून अधिक कुणीच प्रिय नाही. तू जाणतेस की मी या सर्व राण्यांमध्ये तुझ्यावरच सर्वाधिक प्रेम केलं आहे. तुझ्या मनात ही अपराधीपणाची भावना येण्याचे कारण तरी काय? तुम्ही मला वचन द्या, मगच मी तुम्हाला माझी इच्छा सांगेल. मी इथे का आले आहे याचे कारणही सांगेल. देवी, मी मला प्राणाहून प्रिय असलेल्या श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो की मी तुझी मनोकामना पूर्ण करेल. महाराज दशरथांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच कैकेयीला अतिशय आनंद झाला. राजा आपल्या जाळ्यात संपूर्णतः अडकला आहे हे तिने ओळखले. आता राजाच्या मृदू हृदयावर अंतिम प्रहार करणेच शिल्लक होते. नाथ, तुम्हाला देवासुर संग्रामातील एक घटना आठवते का? तुम्ही मला 2 वर दिले होते. देवासुर संग्रामात देवांच्या बाजूने लढताना तुम्ही घायाळ झाला होता, तेव्हा मीच रात्रभर जागून तुमच्या प्राणांचे रक्षण केले होते. मीच तुमच्यावर उपचार केल्याने तुमचे प्राण वाचले. तेव्हा तुम्ही मला 2 वर दिले होते. ते वर मी आज मागत आहे. ते 2 वर देतानाही तुम्ही देवतांना साक्षी मानलं होतं. त्या देवतांनाही आजही हा प्रसंग बघावा. मी आज महाराज दशरथांकडे ते 2 वर मागत आहे. महाराजांनी ते वर मला प्रदान केले नाहीत तर मी येथेच माझे जीवन यात्रा संपवणार आहे. माझ्या 2 इच्छा अशा आहेत की श्रीरामाने 14 वर्षासाठी वनवास स्वीकारावा आणि भरताला युवराज पद प्राप्त व्हावे. कैकेयीने मागितलेले दोन्ही वर ऐकून दशरथ काही क्षणासाठी स्तब्ध झाले. त्यांना वर्तमानाचे भान राहिले नाही. आपण स्वप्न बघत आहोत किंवा भ्रमजाडाने निर्माण झालेल्या विश्वात अडकलो आहोत असा त्यांना प्रश्न पडला. कैकेयीच्या प्रत्येक शब्दाचे त्यांच्या मनावर प्रहार झाले होते. कैकेयी जे म्हणाली ते गांभीर्याने म्हणाली हे लक्षात आल्यावर प्रथमतः महाराजांचा पारा चढला. ते संतापून क्रोधमय शब्द उच्चारू लागले. कैकेयीची कोणत्या शब्दात निंदा करावी हेच त्यांना सुचत नव्हते. ते कडाडलेच. हे विनाशिनी, तू या कुळाचा अंत करण्यास उत्सुक आहेस. अंतिमतः हे राज्य 2 भागांमध्ये विभागले जावे अशी तुझी इच्छा आहे. रामाने तुला कधीही त्रास दिला नाही. त्याने सदैव तुला स्वतःची माताच समजले. तो तुलाच काय तर कुणालाही अनादराने वागवणार नाही. मग तुला रामाने वनवास स्वीकारावा असे का वाटत आहे? सगळे जग रामाच्या गुणांची प्रशंसा करत आहे आणि तू इथे त्याच्या वनवासाची अभिलाषा करत आहेस. मी 2 वर मागितले आहेत. मला तुमच्या कोणताही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. तू माझ्याकडून माझे राज्य घे. तुला हवे असेल तर मी कौसल्या आणि सुमित्रेचाही त्याग करेन. मी हे राज्य सोडून स्वतः वनवास स्वीकारेल. परंतु तू रामाला वनवासात धाडू नकोस. त्याला तू का दंड देत आहेस? मी केवळ 14 वर्षेच रामाला अयोध्येपासून दूर ठेवत आहे. भरताने या राज्याची सूत्रे योग्य पद्धतीने हातात घेतल्यावर राम अयोध्येत परतू शकतो. हे पापिणी, तुझी मती भ्रष्ट झाली आहे. तू राम आणि भरत या दोघांमध्ये कधीपासून भेद करू लागलीयस? मला राम किती प्रिय आहे हे तू जाणतेस. मी त्याच्याशिवाय या अयोध्येत राहू शकणार नाही. जी व्यक्ती मला प्राणांहून प्रिय आहे तिलाच मी अयोध्येतून बाहेर काढण्यास तू कसे सांगू शकतेस? त्यामुळे तू दुसरे काहीतरी माग. हा विचार मनात कधीही येऊ देऊ नकोस. रामाला मी वनवासी होण्याची आज्ञा देऊ शकत नाही. अगं, एकदा विचार कर. तो आपला पुत्र आहे. तुला तो किती प्रिय होता. तो स्नेह, ते प्रेम कुठं गेलं? तू अचानक अशी कशी बदलली? तुझे मन स्वतःच्या मुलाला वनवासात पाठवण्याची कल्पना करण्या एवढे कठोर का झाले? तू माझा देखील विचार केला नाहीस? मी आता वृद्ध झालो आहे. मृत्यू कधीही मला आलिंगन देऊ शकतो. या परिस्थितीत माझा अंत व्हावा अशी तुझी इच्छा आहे का? तुझे मन एवढे कलुषित कसे झाले?
तुम्ही माझं मन वळवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी माझे विधान मागे घेणार नाही. कैकेयी, या प्रासादात अनेक दासदासी वावरतात. आजवर मला रामाबाबत एकही तक्रार ऐकू आली नाही. राम सर्वांना प्रिय आहे. त्याच्यासारखा धर्मशील पुरुष या विश्वात कधी झाला नसेल. ज्याने मातापित्यांचा सदैव आदर केला, कर्तव्याला सर्वस्व मानले, धर्माला जीवनाचे सूत्र केले आणि ऋषीगणांचे रक्षण केले, त्या पुरुषोत्तम रामाचा द्वेष करण्याचे प्रयोजन तरी काय? इतके सांगूनही तू माझ्या ऐकत नाहीये. मी तुझे चरण धरतो. मी मनपूर्वक याचना करतो की रामाला इतका कठोर दंड देऊ नकोस. राजा दशरथांनी कैकेयीसमोर अक्षरशः हात जोडले. तरीही कैकेयीचे मन द्रवले नाही. तिच्या बुद्धीवर स्वार्थ आणि अहंकाराचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. पुत्रप्रेमाने तिला इतके अंध केले होते की तिच्या मनातील भावना पुत्रप्रेमाची नसून आता राष्ट्रद्रोहाची झाली आहे हे देखील तिच्या लक्षात आले नाही. तिने पतीच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास प्रारंभ केला. राजन, तुम्ही आज माझे न ऐकून रामाला वाचवले तर तुम्हाला स्वाभिमानाचा त्याग करावा लागेल. भविष्यात अनेक राजे तुम्हाला माझ्याबाबत आणि मला दिलेल्या वरांबाबत प्रश्न विचारतील. तेव्हा तुम्ही काय सांगणार आहात? तुम्ही मला रणांगणावर हे 2 वर दिले होते. एक वीर योद्धा, विशेषतः रघुकुळातील योद्धा रणांगणावर दिलेले वचन कदापि मोडणार नाही. तुम्ही तुमच्या कुळाला कलंकित करणार आहात का? तुम्ही हा अपमान सहन करू शकता, पण त्या कौशल्याचा संग सोडू शकत नाही हे मला ज्ञात आहे. तुम्हाला जन्मभर तिच्यासह संपत्तीचा उपभोग घ्यायचा आहे. तिची संपत्ती किती वेगाने वाढते आहे हे प्रासादातील दास्यांनाही ठाऊक आहे. जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही तर मी प्राणत्याग करणार आहे. तुमचा आणि कौशल्याचा संबंध हेच माझ्या मृत्यूचे कारण ठरेल. तुमच्या पत्नी प्रेमामुळे आणि पुत्रप्रेमामुळे हे सर्व कलंक तुम्ही मान्य करत आहात. अजूनही मी जिवंत आहे. निर्णय घ्या, अन्यथा आज सायंकाळीच मी विष पिऊन प्राण सोडेल. मी भरताची शपथ घेऊन सांगते की मी रामाला वनवास दिल्याशिवाय संतुष्ट होणार नाही. कैकेयी तिच्या निश्चयावर ठाम होती. तिच्या कटू विधानांमुळे दशरथांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसला. कैकेयीने भरताची शपथ घेतल्यावर ते अक्षरशः कोसळलेच. महाराज दशरथ बेशुद्ध होऊन कोपभवनात मूर्छित झाले. तो वृद्ध देह कैकेयीचा तो आघात सहन करू शकला नाही. काही क्षणांनी महाराजांनी डोळे उघडले व स्वतः सावरत ते अत्यंत करुण स्वरात म्हणाले, कैकेयी, तुझ्या मनात भय कशामुळे उत्पन्न झाले? तू अत्यंत शीलवान स्त्री होतीस. तुझ्यातील विवेक जागृत होऊन तू योग्य निर्णय घेशील असे मला अजूनही वाटत आहे. तुझ्या पतीकरिता, पुत्राकरिता आणि या राज्याकरिता तू या विचाराचा त्याग कर. तू पूर्वी अत्यंत विवेकी आणि प्रेमळ होतीस. तू अकस्मात अशी का बदललीस? महाराज, मी तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही देखील सत्यवादी आणि एकवचनी होता. तो सत्यवाद आता कुठे गेला आहे? तुम्ही मला 2 वर दिले आहे हे सत्य आहे. ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे व तुम्ही मला वर देण्याचे नाकारत आहात. मी रामाचे संपूर्ण आयुष्य मागितले नाही. तो वनवासातून परतल्यावर अजून 100 वर्षे जगू शकतो. मला तूर्त माझा भरत युवराज पदावर आणि राम वनात हवा आहे. कैकेयीनेही बोचारा प्रतिवाद केला. रामाला मी वनवासात जाण्याची आज्ञा दिली तर तो क्षणभरही स्वतःचा विचार न करता माझ्या आज्ञेचे पालन करेल. इतका सदाचारी आणि पितृभक्त पुत्र वनात पाठवण्याचा विचारही मी कसा करू शकतो? तू कौशल्याचा विचार केला आहेस का? भरत तुझ्यापासून 14 वर्ष दूर राहिला तर तुला कसे वाटेल? रामाच्या जाण्याने मी निसंशय मृत्युमुखी पडेल. मग माझ्या जाण्यानंतर विधवा होऊन पुत्रासमवेत या राज्याचा तू काय उपभोग घेणार आहेस? तुला विधवा होण्यात इतकी रुची आहे का? मला तुझे हे रूप यापूर्वीच समजायला हवे होते. मी तुझ्या रूपात मृत्यूलाच माझ्या घरात वावरूत दिले. तू खरेच सांग, तुझ्या अंगात पिशाचांचा संचार झालेला आहे का? तू जे बोलत आहेस ते केवळ एक मतिभ्रष्ट झालेली व्यक्तीच बोलू शकते. माझे हे रूप पाहण्यासाठी माझ्यासह राहणे गरजेचे होते.
तुम्ही कौशल्याची संपत्ती वाढवण्यात आणि तिच्यासह ऐश्वर्याचा उपभोग घेण्यातच व्यस्त असल्याने माझ्याकडे कधीही लक्ष दिले नाही. मला आता सत्य समजले आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे तेव्हा तुम्हाला माझ्यात अचानक मृत्यू दिसू लागला. केवळ मीच नव्हे तर तुम्ही देखील पुत्रप्रेमापुढे अंध झाले आहात. पापिणी, मी अंध असलो तरी माझ्या मनात दुसऱ्या पुत्राचे अहित चिंतणार नाही. तू एका पुत्राचे हित चिंतून दुसऱ्या पुत्राला वनवासात पाठवत आहेस. तू काय मागत आहेस याचे तुला भान आहे का? तुला निसंशय विकारांनी ग्रासले आहे. अन्यथा रामासारख्या सद्गुणी आणि निष्कलंक पुरुषाला वनवासात पाठवण्याची मनीषाही तुझ्या मनात उत्पन्न झाली नसती. तू एका दिवसात माझी शत्रू झालीये. राजा दशरथांच्या कठोर वचनांनंतरही कैकेयी मागे फिरली नाही. महाराज, तुम्ही मला समजवण्याचे कष्ट घेऊ नका. मी माझा निर्णय कदापि बदलणार नाही. मी भरताचीही शपथ घेतली आहे. मात्र मला यामागे काय कारण आहे ते जाणून घ्यायचे आहे. तुझ्या मनात हा विचार आलाच कसा? तुला भरताच्या अस्तित्वाबाबत भय का वाटू लागले? भरताला कुणीही दुय्यम वागणूक दिली नाही. त्याचाही यथोचित सन्मानच होत आहे. तो अयोध्येतही नाही. त्याचे याबाबत काय मत आहे? त्याचे विचार जाणून घेतल्याशिवाय मला कोणताही निर्णय घेता येणार नाही. रामाचा यौव राज्याभिषेक व्हावा का असा प्रश्न मी राज्यसभेतील सर्वांना विचारला होता. सर्व मंत्र्यांचे आणि ऋषीगणांचे मत विचारात घेऊनच रामाच्या नावाची घोषणा झाली. मी रामाला वनवासात पाठवले तर भरताच्या संमतीशिवाय त्याला युवराजपदी अभिषिक्त करता येणार नाही. महाराज दशरथांनी नियम पुढे करून प्रतिवाद केला. तुम्ही मला आज सायंकाळ होण्यापूर्वी वचन द्या, अन्यथा मी विष प्राशन करेन. तुमच्या समोर केवळ हे 2 पर्याय आहेत. मला काहीच ऐकायचे नाही. महाराज दशरथ संपूर्ण प्रहर उलटेपर्यंत कैकेयीला समजावतच राहिले. मात्र कैकेयीने पाऊल मागे घेतले नाही. दशरथांसमोरील सर्व पर्याय संपल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खूप वेळ दशरथ विलाप करत होते. मात्र कैकेयीने त्यांचे डोळे पुसण्याचेही सौजन्य दाखवले नाही. महाराज दशरथ वचनामध्ये अडकले होते. वचन पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नाही हे दशरथ जाणून होते. मात्र रामाला आज्ञा देण्याचे अवसान कसे आणावे हे त्यांना सुचत नव्हते. या विचाराने ते खचत होते. ज्या पुत्रावर अतिशय उत्कट प्रेम केले त्याला एकाएकी वनवासात जाण्याची आज्ञा देणे त्यांच्यासाठी अशक्य प्रायच होते. दशरथांचा रामामध्ये विशेष जीव होता. आता दशरथांवर रामालाच वनवासात धाडण्याची वेळ आली होती. एक प्रहर उलटला तरी महाराज कोपभवनातून बाहेर आले नाहीत. ही वार्ता ऐकून लक्ष्मण अधिकच चिंताग्रस्त झाला. कोपभवनात नेमके काय सुरू आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. राजकुटुंबाला उत्सुकतेपेक्षा काळजीच जास्ती होती. अयोध्येचे भविष्य त्या कोपभवनात आकार घेत होते. ते कोपभवनात शोकाकुल अवस्थेत जमिनीवर पडून होते. महाराज दशरथांनी कैकेयीला अद्याप एकही वचन दिले नव्हते. कोणताही सैनिक अथवा दूत कोपभवनात जाऊ शकत नव्हता. राजकुळातील कोणीही त्या भवनात प्रवेश करू शकत नव्हता. ही वार्ता महर्षी वशिष्ठांना समजली व त्यांनी मंत्री सुमंत्रांना प्रातःकाली कोपभवनात जाण्याची आज्ञा दिली. राजा राजसभा सोडून कोपभवनात बसला आहे हे चित्र चांगले नव्हते. महाराज दशरथांना लवकर निर्णय घेणे भाग होते. कित्येक वर्षापूर्वी दिलेल्या वचनांचे पालन करायचे की प्राणप्रिय पुत्रासाठी वचन मोडायचे हे आता त्यांना ठरवायचे होते. महाराज दशरथ रात्रभर कैकेयीला समजावत होते. मात्र कैकेयीने हट्ट सोडला नाही. अर्थात सायंकाळ सरून आता 3 प्रहर लोटले होते तरी तिने विषप्राशन केले नव्हतेच. ती महाराज दशरथांच्या निर्णयाची वाट बघत होती. कैकेयी प्राणत्याग करणार नाही हे दशरथांनाही समजले होते. राजा आणि राणी रात्रभर कोपभवनात राहिले. सुमंत्रांना आता राजाला राज्यसभेत बोलवावे लागले. महर्षी वशिष्ठाच्या आज्ञेने मंत्री सुमंत्रांनी कोपभवनात प्रवेश केला. कोपभवनात पहिले पाऊल ठेवताच ते लज्जित झाले व दुसरे पाऊल टाकूच नये असा विचार करू लागले. कारण राणी कैकेयी राणीच्या वेशात नव्हती. तिचे केस विस्कटलेले होते आणि अलंकार जमिनीवर पडले होते. या अवस्थेत राणीसमोर जाणे निश्चितच योग्य ठरणार नव्हते.
शिवाय स्वतः महाराज दशरथही जमिनीवर विलाप करत लोळत होते. त्यांना त्या अवस्थेत सुमंत्रांनी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. राणी आणि राजांमध्ये अत्यंत टोकाचा वाद झाला आहे हे सुमंत्रांना समजले. त्यांची पावले लोखंडाची झाली. ते पुढे जाण्यास धजावत नव्हते. मात्र महाराजांना त्या अवस्थेत किती काळ ठेवणार? कुणीतरी त्यांना धीर देणे आवश्यक आहे असा विचार करून त्यांनी पुढे पाऊल टाकले. ते दुरूनच मोठ्या आवाजात म्हणाले, महाराज, या सेवकाला सेवेची संधी द्यावी. तुम्ही येथेच निद्रातूर झाला आहात असे दिसते. देवेंद्राला देवसभेत येण्यास उशीर झाला तर देवता ज्याप्रमाणे इंद्राची स्तुती करून त्याला जागे करतात त्याप्रमाणे मी तुमची स्तुती करत आहे. तुम्ही इंद्राप्रमाणेच या पृथ्वीचे राज्य जिंकले आहे. या राज्याचा उत्तराधिकारी उद्या युवराजांच्या आसनावर स्थानपन्न होणार आहे. त्याचा अभिषेक करण्याकरिता ऋषीगण अयोध्येत एकत्रित होत आहेत. महर्षी वशिष्ठ देखील आपल्याला अंतपुराबाहेर आपली प्रतीक्षा करीत आहेत. त्यांनीच मला येथे पाठवले. राजन, त्या सर्व ऋषीगणांचे आणि राजाचे स्वागत करण्याकरिता आपले राजसभेत उपस्थित असणे आवश्यक आहे. सुमंत्र, तुझ्या शब्दांमुळे मला अधिक दुःख होत आहे. राज्याभिषेकाच्या दिवशीच काही अनुचित आणि अनपेक्षित प्रसंग घडतील याची मला कल्पनाही नव्हती. दशरथांच्या विलापांमुळे मंत्री गोंधळले. पुढे काय बोलावे हे त्यांना सुचेनासे झाले. राजप्रासादात जी चर्चा सुरू होती ती खरीच होती हे त्यांच्या लक्षात आले. महाराज स्पष्टपणे कोणताही निर्णय देण्यास तयार नव्हते. सुमंत्रांचा गोंधळलेला चेहरा राणी कैकेयीने पाहिला. सुमंत्र, महाराज रात्रभर राज्याभिषेकाचा विचाराने उत्सुक होते. सतत केवळ अभिषेकाचा विचार केल्याने त्यांना झोप लागली नाही. ते आता विश्रांती घेत होते. त्यांचे चित्त रामाला एकदा पाहिल्याशिवाय शांत होणार नाही. त्यामुळे तुम्ही रामाकडे जा आणि त्याला इकडे घेऊन या. कैकेयीने सुमंत्रांना सूचित केले. हो, तुम्ही रामाला इथे आणा. मला त्याचे प्रसन्न मुख बघण्याची इच्छा आहे. दशरथांनीही आज्ञा दिली. सुमंत्र कोपभवनातून श्रीरामांच्या कक्षाकडे निघाले. राजप्रासादात सर्व राज्याभिषेकाची तयारी करत होते. श्रीरामांचा यौव राज्याभिषेक होणार की नाही याबाबत संभ्रम असला तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत राज्याभिषेकाची तयारी थांबवणे योग्य नव्हते. श्रीराम प्रातःकाली स्नानविधी संपवून पूजेकरता निघणार त्यापूर्वीच सुमंत्रांचे आगमन आले. त्यांनी महाराज दशरथांचा संदेश श्रीरामांना दिला. महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीरामही क्षणार्धात कोपभवनाकडे आले. आता मात्र राजप्रासादातील चर्चा अधिकच रंगल्या. काल मध्यान्नापासून राजा कोपभवनात आहे. राणी कैकेयी आणि राजा यापैकी कुणीही कोपभवनाच्या बाहेर आलेले नाही. ऋषींचे आणि परराज्यातील राजांचे स्वागत करण्यासही महाराज उपस्थित नव्हते. आता श्रीरामांनाच कोपभवनात बोलवण्यात आले. याचाच अर्थ राणी कैकेयी श्रीरामांच्या राज्याभिषेकाला विरोध करत आहे असे सर्वांना वाटू लागले. मात्र कैकेयी रामांना वनवासात धाडणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. किंबहुना लक्ष्मणालाही कैकेयी ही टोकाची भूमिका घेईल असे वाटले नव्हते. अंतिम निर्णय काय होणार आहे याची भाकीत कुणालाही करता येत नव्हते. श्रीराम कोपभवनात पोहोचले. त्यांनी कोपभवनाची अवस्था पाहिली. श्रीरामांना येथे काय घडले असावे हे ठाऊक होतेच. मात्र त्यांनी नम्रपणे कैकेयीला प्रश्न विचारले, जणू त्यांना काय घडले याबाबत काहीच माहिती नसावी. त्यांनी वडिलांची अवस्था पाहून त्यांना प्रश्न विचारणे टाळले. कैकेयीकडूनच वृत्तांत ऐकावा असा विचार करून रामांनी तिला विचारले, माता, तात असे दुःखी का दिसत आहेत? इतर वेळी मला बघून त्यांना क्षणार्धात आनंद होतो, किंतु आज ते माझ्याकडे बघतही नाही. माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे? त्यांच्या दुःखाचे कारण काय आहे? पुत्र, तुझ्या वडिलांनी अत्यंत अशोभनीय असे कार्य केले आहे. देवासुर संग्रामाच्या वेळी त्यांनी मला 2 वर दिले होते. ते मी आज मागितले, मात्र त्यांनी अद्याप ते वचन पाळण्याचे आश्वासन दिले नाही. त्यांना वर दिल्याचाच पश्चाताप होतो आहे. त्यामुळेच महाराज इतका विलाप करत आहेत. त्यांना असे वर्तन मुळीच शोभत नाही. कैकेयी कठोर स्वरात म्हणाली, माता, तू तातश्रींना कोणते वचन मागितले आहे हे विचारण्याचा मला अधिकार नाही. मात्र याविषयी मी काय सहाय्य करू शकतो
ते तू मला सांग. त्यानुसार मी तुला अपेक्षित असणारे कार्य करेन, राम म्हणाले. मी मागितलेला वर तुझ्या बाबतच आहे हे तुला एव्हाना समजले असेलच, कारण महाराज केवळ तुझ्याविषयीच कठोर निर्णय घेत नाहीत. तुला प्रिय, अनुकूल असणारे आणि प्रोत्साहित करणारेच निर्णय महाराज सदैव घेतात. त्यामुळे आज तुला प्रतिकूल असणारा निर्णय घोषित करणे त्यांना शक्य होत नसावे. माता, तू किंवा पिताश्री मला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही हे मी जाणतो. त्यामुळे तू मला आज्ञा दे. मी तुझ्या आदेशाचे पालन करेल. हे बघ, तू कोणताही प्रतिवाद करणार नाही असे वचन दिले तरच मी तुला माझी इच्छा सांगेन. तुला तुझ्या वडिलांप्रमाणे पश्चाताप तर नाही ना होणार? तुझ्या मनात कोणतीही शंका, किंतु, परंतु येणार नाही ना? ते वचन ऐकल्यावर तू मला कोणताही प्रश्न विचारणार नाहीस ना? तू मला प्रथम असे वचन दे, त्यानंतर मी तुला आज्ञा देईल. कैकेयीने हे वचन मागितले नसते तरी श्रीरामांनी असेच वर्तन केले असते. मात्र बाहेरून दृढ निश्चय दाखवणारी कैकेयी आतून अत्यंत घाबरलेली होती. त्यामुळे तिने प्रथम श्रीरामांकडून वचन घेतले. माझ्या मनात कोणतीही शंका येणार नाही. तू आज्ञा देताच मी तिचे पालन करेल. मी एका क्षणाचाही विलंब करणार नाही. श्रीरामांनी अट मान्य केली. ऐक, तू आजच 14 वर्षांकरिता वनवास स्वीकारावा आणि भरताचा यौव राज्याभिषेक व्हावा असे 2 वर मी मागितले आहेत. तू तुझ्या वडिलांपेक्षा अधिक सत्यवादी आणि एकवचनी असशील तर माझे हे 2 वर मान्य कर. मी तुझ्या आज्ञेचे अवश्य पालन करेल. मात्र मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. कोणती? मला वनवासात पाठवण्याकरता तुला महाराजांनी दिलेले वर उपयोगात आणण्याची आवश्यकता नव्हती. तू मला एका वाक्याने सांगितले असते तरीही मी वनवासात गेलो असतो. केवळ राज्यच नाही तर तुझ्यासाठी मी माझे प्राणही त्यागले असते. असे असताना तू इतके कष्ट का केलेस? कैकेयीकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. ती रामाच्या डोळ्यांकडे बघू शकली नाही. तिच्या मौनातूनच श्रीरामांना उत्तर मिळाले. तिच्या निशब्दतेने श्रीरामांची थोरवी सिद्ध केली. ते पुढे म्हणाले, भरताला अयोध्येत बोलावण्याकरता दूत पाठवण्याची व्यवस्था करून मी आजच अयोध्येचा त्याग करणार आहे. संन्यासाचा वेश परिधान करून मी वनवासात आनंदाने राहील. हो, भरताला शीघ्र अयोध्येत बोलावणे आवश्यक आहे, कैकेयी म्हणाली. माते, महाराज कोपऱ्यात बसून अश्रू का ढाळत आहेत? ते माझ्यासमोर का येत नाहीत? ते माझ्याशी बोलणे का टाळत आहेत? पुत्र, ते लज्जित झाल्यानेच तुझ्या समोर येऊ शकणार नाही. तू त्यांना अतिशय प्रिय आहेस व तुझा वियोग त्यांना सहन होणार नाही. तुझ्या जाण्याने त्यांना अति दुःख होणार आहे. राम, तू वनात जाण्यासाठी एवढा उत्सुक का आहेस? तुला वनात जाऊन काय लाभ होणार आहे? श्रीरामांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता पाहून कैकेयीच गोंधळली होती. एखादा सामान्य मनुष्य वनवासाच्या विचाराने जमिनीवर कोसळला असता. मात्र श्रीरामांनी आनंदाने वनवासाचा स्वीकार केला. माते, तू माझा उद्धारच केला आहेस. आता मी या आर्यावर्तात भ्रमंती करू शकेल. ऋषीगणांच्या सहवासात ज्ञानार्जन करू शकेल. त्यानंतर मी अधिक परिपक्व होऊनच अयोध्येत परतेल. जे इथे बसून मला शक्य झाले नसते ते वनात राहून मला शक्य होणार आहे. तू खरोखर शांत मूर्ती आणि विवेकी आहेस. मात्र तुझ्या वडिलांमध्ये हे गुण दिसत नाहीस. ते पहा, ते अश्रू ढाळत बसले आहेत. कैकेयीने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे आणि त्यांची सेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. माझ्या वनवासात न जाण्याने त्यांनी दिलेले वचने सिद्ध होणार नसेल तर माझ्या जगण्याला अर्थ उरणार नाही. माझ्यामुळे त्यांची कीर्ती अबाधित राहणार असेल तर मला वनवासात जाण्याचा अधिक आनंद आहे. तुला शीघ्रतापूर्वक या वचनाचे पालन करायला हवे, कैकेयी म्हणाली. कैकेयीने इतके कटू शब्द उच्चारूनही श्रीरामांनी मर्यादा सोडली नाही. ते जाता जाता कैकेयीला केवळ एवढंच म्हणाले, माते, तू मला तुझे विचार सांगितले नाहीस. तू महाराजांनी दिलेल्या वराचा वापर केला. मी तुझी आज्ञा ऐकेल याबाबत तुला निश्चिती नव्हती. यावरून असे दिसून येते की तुला माझ्यात एकही गुण दिसत नाही. मला अधिक कष्ट करायला हवे.
श्रीराम कैकेयीच्या कटुतेवर नम्रतापूर्वक भाष्य करून बाहेर पडले. कोपभवनातून बाहेर आल्यावर त्वरित श्रीरामांनी राज्याभिषेक रद्द करण्याची आज्ञा दिली. श्रीरामांचा अभिषेक रद्द झाल्याची वार्ता संपूर्ण अयोध्येत पसरली. अयोध्येचे नागरिक राजप्रासादाभोवती गर्दी करू लागले. श्रीरामांचा जय जयकार करू लागले. संपूर्ण राज्याचे आणि मंत्र्यांचे समर्थन असूनही श्रीरामांच्या मनात एकदाही राज्यावर अधिकार प्रस्थापित करण्याचा विचार आला नाही. त्यांनी दशरथांच्या आज्ञेला शिरोधार्य मानून वनवासात जाण्याचा निश्चय केला. एका क्षणात त्यांनी राज्याचा, संपत्तीचा आणि अधिकाराचा त्याग केला. सामान्य मनुष्याला या 3 गोष्टींपैकी एकही गोष्ट सोडण्यास जमत नाही. या 3ही गोष्टी एका क्षणात त्यागणे हेच श्रीरामांचे मोठेपण होते. त्यांच्या अंगावर चंदनाचे आणि हळदीचे लेपण होते. त्यांच्या कक्षात नवी राजवस्त्रे ठेवली होती. युवराजाचा मुकुटही होता. या सर्व ऐश्वर्याला सोडून जाताना श्रीरामांचे मन स्थिर होते. त्यांनी अंतपुरात जाऊन क्रोध व्यक्त केला नाही किंवा सीतेजवळ जाऊन दुःखही व्यक्त केलं नाही. ते प्रथमतः मातेचे दर्शन घेण्याकरिता कौसल्येकडे गेले. रामाने वनवास स्वीकारला आहे हे ऐकताच राणी कौसल्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. रामाच्या बालपणापासून त्याला ऋषींच्या आश्रमात ठेवले होते. आता पुन्हा 14 वर्षाचा वियोग सहन करण्यास कौसल्या तयार नव्हती. पुत्राच्या अभिषेकाचे स्वप्न पाहणारी कौसल्या पुत्राला वनवासात जाताना कशी बघणार? तिने शक्य तितका विरोध केला. मात्र श्रीराम वचनबद्ध होते. प्रत्यक्ष राजा दशरथही वचनबद्ध होते. रामाचे वनवासात जाणे अटळ होते. केवळ राणी कौसल्याच नव्हे तर अयोध्येचीही प्रजा रामाच्या वनवासात जाण्याने शोकाकुल झाली होती. ती वार्ता ऐकून प्रासादातील एक राजकुमार अत्यंत क्रोधित झाला. तो विद्रोहाचा विचार करत श्रीरामांकडे आला. निसंशय तो होता लक्ष्मण. लक्ष्मणाची प्रीती पाहणारी उर्मिला आज लक्ष्मणाचा संताप पाहून घाबरली. वडिलांना कैद करून राज्य श्रीरामांनी मिळवावे असे लक्ष्मण म्हणत होता. त्याला कसे थांबवावे हेच उर्मिलेला उमगत नव्हते. लक्ष्मणही कुणाचे ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. तो शांत असे तेव्हा अतिव शांत असे व क्रोधित होई तेव्हा महर्षी दुर्वासांप्रमाणे ज्वालामुखीप्रमाणे संतप्त होत असे. केवळ श्रीरामच लक्ष्मणाला शांत करू शकतात हे उर्मिलेने ओळखले. लक्ष्मण श्रीरामांना भेटायला गेला तेव्हा लक्ष्मणाच्या हातून कोणतेही अघटित किंवा अशुभ कार्य घडू नये अशी प्रार्थना उर्मिला करत होती. लक्ष्मण श्रीरामांजवळ गेला तेव्हा ते माता कौसल्येला धीर देत होते. कौसल्येच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ते दृश्य पाहून लक्ष्मण अधिकच चिडला. त्याला कोणत्याही मर्यादेचे भान राहिले नाही. तो श्रीरामांना म्हणाला, दादा, त्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. निःसंशय वृद्ध झाल्याने तो राजा विवेकशून्य झाला आहे. तुमचा कोणताही दोष नसताना, तुम्ही कोणतेही दुष्कर्म केले नसताना, तुम्ही कोणाचाही अपमान केला नसतानाही त्या राजाने तुम्हाला वनवासात जाण्याची आज्ञा का दिली? पत्नीच्या शब्दांमध्ये फसून तो राजा बुद्धिहीन झाला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की गुरु कुकर्म करू लागला तर गुरुलाही दंड देणे आवश्यक असते. इथे तर हा राजा राज्याचे 2 तुकडे करण्यासही तयार झाला आहे. या राजाला वेळीच रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही या राज्यावर बलपूर्वक वर्चस्व प्रस्थापित करावे. मी तुमच्या सोबत आहे. भरतच काय, या विश्वातील कोणताही राजा तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. जो मंत्री, जो सैनिक भरताच्या बाजूने युद्ध करेल त्याचा मी संहार करणार आहे. पिताश्री आपल्याला शत्रूप्रमाणे वागणूक देणार असतील तर आपण त्यांना बंदिस्त करायला हवे. लक्ष्मणाचे बोलणे कौसल्येलाही मनोमन योग्य वाटले. मात्र तिने उघडपणे महाराजांचा तिरस्कार केला नाही. कौसल्या म्हणाली, राम, तू लक्ष्मणाचे मत ऐकले आहेस. तुझ्यासमोर 2 मार्ग आहेत. त्यापैकी तुला योग्य वाटेल तो मार्ग स्वीकार. निसंशय कैकेयीने अधर्माचा आणि स्वार्थाचा अंगीकार करून महाराजांना हतबल केलेले आहे. त्यांनी तिच्या मागण्यांचा स्वीकार केला आहे. ज्या प्रकारे तू त्यांच्या आज्ञेचा विचार केलास त्याप्रकारे माझ्या मनोव्यथेचाही गांभीर्याने विचार कर. मला इथे एकटे सोडून वनवासात जाणे तुला आवडेल का? श्रीरामांसमोर धर्मसंकट होते. मात्र त्यांनी भावनेपेक्षा निश्चयाला अधिक महत्त्व दिले. ते माता कौसल्येला समजावत म्हणाले, तुझे दुःखी होणे अतिशय स्वाभाविक आहे. मात्र त्या दुःखाला तू
मनातच ठेवून मला वनवासात जाण्याची आज्ञा दे. महाराज सगर यांनी त्यांच्या पुत्राला अहोरात्र उत्खनन करण्याची आज्ञा दिली होती व ते कठीण काम करतानाच त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला. त्या कामात मृत्यू येऊ शकतो हे पुत्राला ज्ञात होते. मात्र पुत्राने वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. तो मृत्यू स्वीकारू शकतो तर मी वनवास का स्वीकारू नये? इतिहासात अनेक महापुरुषांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्याकरता सर्वस्वाचा त्याग केला आहे. महाराजांनी दिलेल्या आज्ञेचा विचार करताना मी तुझा विचार करत नाही असे नाही. मी तुझी अपकीर्ती होईल असे कोणतेही कार्य करणार नाही. माता, मी धर्माचे पालन करण्याकरिता हा निर्णय घेतला आहे. धर्म सर्वश्रेष्ठ आहे. धर्माहून कोणतीही भावना मोठी नाही. मी धर्माचे पालन करण्याकरिता वनवास स्वीकारला आहे. त्यामुळे तू अश्रू पुसून मला योग्य ते मार्गदर्शन कर. कौसल्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हतेच. तिला श्रीरामांचे बोलणे पटले तरीही वनवासात जा असे ती सांगू शकत नव्हती. श्रीरामांनी तिचे सांत्वन केले. ते लक्ष्मणाला शांत करत म्हणाले, लक्ष्मण, तुझा पराक्रम किती थोर आहे हे मी जाणतो. तुझा माझ्यावर अत्यंतिक स्नेह आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. मात्र वडिलांविषयी अनुद्गार काढणे कोणत्याही राजकुमाराला शोभत नाही. त्यांनी अधर्माचे पालन करण्याची आज्ञा दिली नाही. त्यांनी धर्माचे पालन करण्याचीच आज्ञा दिली आहे. दिलेल्या वचनाचे पालन करणे हाच धर्म आहे. महाराजांनी राणी कैकेयीला वचन दिले होते व त्या वचनाचे पालन करणे हाच धर्म आहे असे समजून मी वनवासात जाणार आहे. माझ्या वनवासात जाण्याने हे राज्य धर्महीन होणार नाही. तुझ्यासारखे उत्तम मंत्री या राज्यातील धर्म आणि नीती कदापि नष्ट होऊ देणार नाही. महाराज आपले गुरु, पिता आणि राजे आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा कधीही असे अनुद्गार काढू नकोस.